तर तिकडे उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातामध्ये दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आणि आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय। त्यामुळे या घटनेला नवं वळण मिळालंय। या सीसीटीव्ही फुटेजनुसार दुचाकी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तो आपल्या वडिलांसह रस्त्यावर पडला। त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कारच्या मागील चाकाखाली देवेंद्रसिंग राजपूत हे आले आणि हे स्पष्टपणे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतं। या प्रकरणामध्ये सराफा व्यावसायिक अविनाश मुथा यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात आली आहे। मात्र नव्यानं समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या अपघाताच्या तपासाला आता नवं वळण मिळालंय। नेमकी घटना कशी घडली आहे याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। अमजद खान सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमजद, उल्हासनगरमध्ये हिट अँड रनचं प्रकरण समोर आलेलं होतं, मात्र या सीसीटीव्ही फुटेज नंतर आता वेगळं वळण पाहायला मिळत आहे। सागर, उल्हासनगर 1 नंबर परिसरात बिर्ला गेट जवळ एक अपघात झाला होता काल आणि या अपघातात एका दुचाकी सवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर एक गंभीररीत्या जखमी झाला होता आणि या कार चालकाला उल्हासनगर 1 नगर पोलिसांनी अटक केली होती। सोने व्यावसायिक अविनाश मुथा यांचं नाव आहे। मात्र आता या प्रकरणात जो नवा सीसीटीव्ही समोर आला आहे त्यामुळे या घटनेला नवे वळण लागले आहे, कारण की ज्या प्रकारे आरोप करण्यात आला होता की अविनाश मुथा यांना धडक दिली आणि या धडकेत त्यांचा मृत्यू झाला। मात्र सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की दुचाकी जे सवार आहेत त्यांच्या वाहनावरून नियंत्रण सुटला, त्यानंतर खाली पडले आणि पाठीमागचा जो कारचा चाक आहे त्यांच्या अंगावर गेलाय। नक्की या नवा सीसीटीव्हीमुळे नवी चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांच्या तपासाला वेग आलाय। आता पोलीस या प्रकरणात नवीन काय खुलासे करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी घटना काल सांगितली गेली होती त्या अनुषंगाने आज जे सीसीटीव्ही समोर आला आहे त्या घटनेला नवा वळण लागलाय। सागर, नक्कीच अमजद, धन्यवाद या माहितीसाठी।